राजे बोलत होते. ओघळणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान राहिले नव्हते. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहिड खोऱ्यात निघून गेले. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होते. एके दिवशी मासाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती मासाहेब? विजापुरी स्वारींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भटाचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळं बोलता आलं नाही. मासाहेब, आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ, त्यात आम्हालाही आनंद आहे. राजांनी महाबळेश्वरची तयारी केली. मासाहेबांच्यासह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भटांचे दोघांनी दर्शन घेतले. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले. देवस्थानाला व स्वामींना वर्षासन दिले. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरानजीक असलेल्या जावळी खोरे, कोयना खोरे या मुलुखातून राजांची नजर फिरत होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पारघाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटत होता. डोंगर कपारीत दाट रानाने वाढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्याच्या हाती जावळी त्याचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते. त्या प्रदेशावर राज्य होते मोऱ्यांचे. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताबत होती. सध्याचा चंद्रराव यशवंत मोरे राजांच्याच कृपेने जावळीला आला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वराहून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही. लाल महालात दिवे लागण झाली होती. राजे सज्जावर उभे होते. पाठीमागे महालात कोणी नव्हते. वाड्यासमोरचे चौकी पहारे, वाड्याच्या बाहेरचे मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते. उकाडा पुष्कळ वाढला होता. राजे वळले. हजारी समयी कोणीतरी पेटवीत होते. राजांनी विचारले, कोण? मी. कोण? मनोहारी? जी. मनोहारीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या. राजांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला. राजांनी दिव्याला नमस्कार केला. ते म्हणाले, आज साऱ्यांनी आम्हाला वाईट टाकलेलं दिसतं. तुमच्या सखुबाई पण दिसल्या नाहीत. येसाजीराव यांना लग्नात घेऊन गेले आहेत. आणि राणीसाहेब खाली मासाहेबांच्याकडे आहेत. पाठवू? नको. वाद्यांचा आवाज येताच राजांची पावले सज्जाकडे वळली. मागोमाग मनोहारी होती. दिवट्यांच्या रांगा वाड्याच्या दिशेने पुढे येत होत्या. राजे म्हणाले, वरात आली वाटतं. जी, तू जा, मासाहेबांना वर्दी दे. तोवर आम्ही आलोच. घोड्यावर नवरा नवरी बसले होते. पुढे सनई ताशा वाजत होता. सज्जावरून राजे मिरवणूक निरखित होते. वारात वाड्याच्या पटांगणात आली. पलोत्यांनी कडे धरले आणि मधल्या रिंगणात जीव महाला उतरला. करडीच्या तालावर जीव तलवारीचे हात करीत होता. चौक घेऊन तो गुडघ्यांवर बसला. जीवापासून 9 हातांवर नारळ ठेवला होता. जीवने गुडघ्यांवरूनच बैठ्या चालीने नारळ मारला. पाहणारे भले म्हणून ओरडले. असे 4 नारळ जीवा महालाने मारले. मग दुसरा वीर रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला. नवरा नवरी घोड्यावरून उतरली. त्यांच्याबरोबर सारे महालात येताना दिसले. राजे काही वेळ तसेच उभे होते. नंतर महालात जाऊन त्यांनी पागोटे घेतले आणि जिना उतरून ते आपल्या सदरेवर आले. सदर सोप्यात नवरा नवरी बसली होती. मासाहेब उजव्या बाजूला असलेल्या सईबाईंच्यासह उभ्या होत्या. बाकीची मंडळी अदबीने बाजूला उभी होती. राजे येताच साऱ्यांनी मुजरे केले. नवरा नवरी राजांच्या पाया पडली. सखुबाईंना कडेवर घेऊन उभा असलेला येसाजी म्हणाला, महाराज, हा रामू काकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सर्जेरावांची मुलगी गंगा. अरे वा, म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं. सर्जेरावांच्याकडे वळून राजे म्हणाले, सर्जेराव, आम्ही रागावलोय तुमच्यावर,
पगडी सावरीत सर्जेराव पुढे झाले. त्यांनी विचारले, ते का महाराज? तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण दिलं, आर्जव करून आम्हाला नेलं नाही. सर्जेराव म्हणाला, महाराज, गरिबाचं लग्न, उंदराच्या घरात हत्ती कसा मावणार? येसाजीच्या कडेवर असलेली सखुबाईकडे बोट दाखवून राजे म्हणाले, म्हणूनच छोटा उंदीर घेऊन गेलात वाटतं. उसळलेल्या हसण्याने सदर भरून गेली. जीवाकडे वळून राजे म्हणाले, जीवा, तुझी ही करामत आम्हाला माहिती नव्हती. येसाजी पुढे झाला, महाराज, साऱ्यासने ठावं हाय, कुणाचं बी लगीन पुण्यात असू दे, जीवा बिगर वरात सजत नाही. 9 हातावरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जीवात जाणे. जीवा लाजला. तो बिचकत बोलला, महाराज, एवढंच येतंय मला. हास्याचा कल्लोळ परत उसळला. सारे शांत होताच राजे म्हणाले, जीवा, माणसाला थोडंच यावं पण त्याला तोड नसावी. नवऱ्या मुलाकडे वळून राजे म्हणाले, काय भीमराव, आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही? बाकी नशीबवान तू, एवढा मोठा होऊन नवरी मिळाली. सर्जेराव म्हणाले, तसं नाही महाराज, सोयरीक ठरून लई वर्ष झाली. मग लग्न का लावलं? सारे स्तब्ध झाले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हीच याला कारण. आम्ही? राजे उद्गारले. सर्जेरावाने तोंड घातले, तसं नाही, पण रामूकाकांची पुरंदरवर नेमणूक झाली. आम्ही राहिलो राजगडावर. आज उद्या म्हणत दिस गेलं. औंदा मासाहेबांनीच मनावर घेतलं. लागल ती मदत केली, लगीन सजवलं. असं आम्हाला कल्पनाच नाही. भीमरावाकडे वळून राजे म्हणाले, मग काय भीमराव, काय ठरला बेत? पण आता तुम्ही कसले येता मोहिमेवर? मी येणार महाराज, भीमराव धीर करून म्हणाला. तुम्ही याल हो, पण आमच्या सुनबाई आम्हाला काय म्हणतील? राजे म्हणाले. सर्जेराव मिक्षीवरून हात फिरवीत म्हणाला, महाराज, ती काय म्हणायची नाही. या सर्जेरावाची लेक आहे ती. तिनं माणसाबरोबर लग्न केलं नाही, तलवारीसंग केलंय. ठावं आहे तिला, कपाळीचं. हां सर्जेराव, जबान रोखा. राजांनी दापले. ही शिलेदाराची भाषा संसारात चालत नाही. मुली, अक्षवंत हो. तुझं सौभाग्य अखंड राहो. वज्र चुडे मंडित हो. नवरा नवरीला राजांचा आहेर झाला. वरात जशी वाजत गाजत आली तशीच वाजत गाजत ती परत गेली. राजे महाली जायला वळले आणि आवाज आला, आबा. राजे वळले. मनोहारी सखूला घेऊन उभी होती. मनोहारी जवळ आली आणि सखू राजांच्यावर झेपावली. राजांनी तिला घेतली आणि महालाकडे चालू लागले. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरला आहे. जावं आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस मनात आहे. मग जाऊन या ना. तुम्हीही आमच्याबरोबर असावं असं वाटतं. मग 4 दिवसात निघू आपण. बरं. राजांनी शिखर शिंगणापूरला जाण्याची तयारी चालवली. फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरावर शंकराचे हे जागृत देवस्थान आहे. भोसल्यांचे कुलदैवत ते. राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली होती. सामान पुढे गेले होते. मेणे पालख्या तयार होत होत्या. सगळीकडे हुकूम जारी झाले होते. सईबाईंनी विचारले, मी येऊ? शिंगणापूरला? हो. सखू लहान, आम्ही दर्शन घेऊन चटकन परत येऊ. काही दिवस पुढं ढकललं असतं तर चाललं असतं. सईबाई किंचित नाराजीने म्हणाल्या. राजे जवळ गेले. ते म्हणाले, तसं चालण्यासारखं नव्हतं म्हणूनच जातोय आम्ही. तुम्हाला जरी नेलं नाही तरी आम्ही येऊ, तेव्हा काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ. कसली? परमेश्वराच्या मनात असेल तर आल्यावर कळेल. सुमुहूर्तावर राजांनी पुणे सोडले. मेणा वाटचाल करू लागला. शिबंदीचे स्वार मागे पुढे जात होते. जिजाऊंच्या मेण्यामागे 1-2 मेणे होते. त्यात सरदार स्त्रिया होत्या. राजे अश्वपथकासह दौडत जात होते. बरोबर येसाजी, तानाजी, शिवा, बाळाजी, पुढे चिमणाजी हेही लोक होते. राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याशी दिसत होती.
पायथ्याच्या माळाला छावणीचे स्वरूप आले होते. डेरे मारले होते. राहुट्या पाली माळावर पसरल्या होत्या. चौकी पहारेकरी उभे होते. ती छावणी पाहून जिजाबाई चकित झाल्या. राजांना त्यांनी विचारले, राजे, एवढी तयारी? तयारी कसली? राजे म्हणाले, आपल्याबरोबर साऱ्यांनाच दर्शन घडेल. 4 दिवस मोकळेपणात जातील. जिजाबाईंना सामोरे आलेल्या माणसात उपाध्याय होते. पुण्याचे वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण होते. राजांचे खास सरदार होते. जिजाबाईंना राजांच्या मनातले काही कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवालयात अभिषेक झाला. देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वर्दी दिली. मासाहेबांच्या दर्शनासाठी बाळाजी निंबाळकर आले आहेत. मासाहेबांनी विचारले, कुठे आहेत? पायथ्याला आहेत. जिजाबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राजे, त्यांना थांबायला सांगा. दर्शन आटोपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा. बजाजी निंबाळकरांना जुलुमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी विजापुरातच होते. बजाजींची मुसलमान बायको विजापुरी मृत्यू पावली. बादशाही मर्जी उतरली. धर्माला, शाही मर्जीला मुकलेले बजाजी परत फलटणला गेले. नवऱ्याच्या धर्मांतराच्या धक्क्याने पूर्वपत्नी सावित्रीबाई फलटणला वारली. तिच्या मुलाला महादजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बजाजी शिखरशिंगणापूरला आले होते. देवदर्शन आटोपून जिजाबाईसह शिवाजीराव मंदिराबाहेर आले. पालख्या उभ्या होत्या. दोघे पालख्यात बसले. शिबंदीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या. 2 प्रहरच्या उन्हात छावणी उठून दिसत होती. छावणीच्या बाहेरच बजाजींचे अश्वपथक उभे होते. पालख्या थांबल्या. जिजाबाई पालखीतून बाहेर आल्या. जिजाबाईंनी पाहिले. बजाजी हात बांधून उभे होते. मुसलमानी पागोटे, हनुवटीवरची खुरटी दाढी, पायघोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता. ते रूप पाहून जिजाबाईच्या मनात कालवाकालव झाली. बळ एकवटून जिजाबाई म्हणाल्या, बजाजी, आज आमची आठवण झाली. बजाजीने एकदम जिजाबाईचे पाय धरले. बजाजीच्या अश्रूंनी जिजाबाईंचे पाय भिजत होते. उठा बजाजी, झालं गेलं होऊन गेलं. तुम्ही परत आलात त्यातच समाधान आहे. बजाजीचा आवाज आला, मासाहेब, भीक घाला, उठतो. हे काय बजाजी, सारे पाहत आहेत. उठा, काय ते सांगा. बजाजी उठले. अश्रू टिपीत ते म्हणाले, मासाहेब, लाख माणसात आपले पाय धरले तर त्यात लाज कसली? आणि लाज राहिलीये कुठं? मासाहेब, देहानं बाटलो तरी मनानं नाही. मुसलमान म्हणून मला मरू देऊ नका. मी सईचा भाऊ आहे. मासाहेब, 5 वर्षांच्या महादजीला ओढीत बजाजी म्हणाले, या निष्पाप पोरक्या पोराचा बाप आहे. काय करू मी? बजाजी स्फुंदून रडू लागले. जिजाबाईचे नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले. जिजाबाई बजाजीच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, बजाजी, शांत व्हा. तुम्ही आमचेच आहात. आमची माणसं आम्हाला जड नाहीत. आमच्या माणसांची प्रतिष्ठा आम्हाला राखता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही. मुसलमान झालात हा गुन्हा तुमचा नाही. राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असेल. चला, काळजी करू नका. यातून आम्ही मार्ग काढू. जिजाबाईंचे बोलणे ऐकून राजांचे मन भरून आले होते. भारल्यासारखे होऊन ते जिजाबाईंच्या बरोबर डेऱ्याकडे चालत होते. एकांत मिळताच जिजाबाई राजांना म्हणाल्या, राजे, एवढ्यासाठीच हे तीर्थाटन घडवलत वाटतं. आम्हाला पत्ताही लागू दिला नाही. राजे नजर टाळीत म्हणाले, मासाहेब, बजाजींना निरोप पाठवला होता, पण ते येतील की नाही याची शंका होती म्हणून बोललो नाही. राजे, मी थट्टा केली. आमच्याही मनात हा सल खुपत होता. सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार, ब्राह्मण मंडळी जमली होती. सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले, आमचे मेहुणे बजाजी निंबाळकर बळजबरीनं मुसलमान केले गेलेले आहेत. त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायची आमची इच्छा आहे. शास्त्री पंडितांनी याचा शांतपणे निर्णय घ्यावा. उद्या सकाळी आम्हाला सांगावं. शास्त्री पंडितांमध्ये कुजबूज झाली.
सरदार मंडळी आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होती. एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून घेतला गेलेला त्यांच्या ऐकिवात नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे राजाने स्नान करून जिजाबाईच्या सह देवदर्शन आटोपून आले. सभेचा शामियाना सज्ज केला होता. राजे शामियानात प्रवेश करते झाले. साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे उच्चासनावर जाऊन बसले. उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते. डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती. त्यातच बजाजीही उभे होते. सभेत चलबिचल झाली. राजांनी पाहिले. शामियानाच्या मागच्या दारातून मासाहेब येत होत्या. राजे उठले. जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले. राजे जिजाबाई आसनांवर बसताच सारी सभा स्थिर झाली. राजे म्हणाले, काल आम्ही आमच्या मनीचा हेतू सांगितलाच आहे. आज आम्ही आपला निर्णय ऐकण्यास उतावीळ आहोत. सांगा. शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबूज झाली. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजी हे मुसलमान झालेले आहेत. त्यांनी धर्म बदलला आहे. अशा माणसाला परत धर्मात घेणे अशक्य नसलं तरी धर्मरिवाजाला सोडून आहे, आणि जे रिवाजाला सोडून आहे ते करणं उचित नाही, असा आमचा एकमुखी निर्णय आहे. त्या निर्णयाने सारी सभा चकित झाली. जिजाबाई बेचैन झाल्या. राजे मात्र शांतपणे बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते. राजे म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले, पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजे त्याच संथ आवाजात बोलत होते. धर्मनिर्णय आम्ही चुकीचा मानित नाही, पण पंडितांनी आता आजवर आचरलेले धर्महीन भाव टाकून देण्याची वेळ आली आहे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. वयोवृद्ध शास्त्री उद्गारले, धर्महीन आम्ही? धर्महीन तुम्ही नाही, तुमच्या भावाबद्दल आम्ही बोललो. धर्माच्या कार्यात ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण परिस्थितीप्रमाणे, माणसांच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढीला लागला पाहिजे. आज यवनांच्या जुलमाने हजारो लोक इच्छेविरुद्ध बाटवले जातात. पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो. आमचा मुलूक बारदेस बनतो, पण आपला विशाल हिंदू धर्म त्याची दारं जाणाऱ्यांना मोकळी, येणाऱ्यांना सदैव बंद. हे किती दिवस चालणार? असं चालत राहिलं तर हिंदू म्हणून कोणी उरेल काय? एक पंडित उठले. महाराज, आपण राज्याच्या कक्षा बदलू शकता, पण धर्म तेवढा सोपा नाही. तो सोपा व्हायला हवा. राजांचा आवाज तिखट बनला. मुळातच तो सोपा आहे, विशाल आहे. ज्ञानी माणसांना अज्ञानाची चीड आहे. खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचं खरं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. अशी प्रार्थना उमटली ती त्याच माणुसकीच्या गहिवरातून. पण ती संन्याशाची पोरं ठरली. त्यांना धर्मात जागा मिळाली नाही. एकनाथांनी विश्वबंधुत्व जाणलं, त्यांना वाळीत टाकलं. आयुष्यभर त्यांचा छळ केला. ते गेले आणि त्यांची देवळं बांधली. त्यांची तपश्चर्या कोंडून टाकली. माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला? राजे, हा धर्मसभेचा अपमान आहे. आम्ही धर्मनिर्णय दिला आहे. धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे, हे ध्यानी घ्यावं. धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो. राजे म्हणाले, शास्त्री बुवा, नाईलाजानं बोलावं लागलं. धर्माची मिरास सांगणाऱ्यांना बुद्धीची धार आहे, पण विवेकाची त्याला जोड नाही. त्याची आम्हाला खंत वाटते. आजचा धर्म आंधळ्या हत्तीसारखा वावरतो आहे. धर्मानं विकास व्हायचा तिथं त्याच्याच पायी आपलीच माणसं तुडवली जात आहेत. थोडा शांतपणे विचार करा. जेव्हा हिंदूंची देवालयं भ्रष्ट केली गेली, मूर्ती फोडल्या गेल्या, तेव्हा एकतरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा ठाकला का? तेव्हा धर्माची ही मिरास कुठं गेली होती? सत्तेपुढं शहाणपण चालत नाही राजे, शास्त्री म्हणाले. शास्त्री बुवा, तुम्ही हे सांगता? यापरता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता? शहेनशाह अकबराच्या मांडीला मांडी लावून काशीच्या पंडितांनी दिने-इलाहीचा जन्म घडवला. तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठं होती? म्लेच्छांकडून मिळालेलं सुवर्ण नाणं पाण्यानं धुवून घेतलं तर शुद्ध होतं, पण शतजन्माची पातक एका स्नानानं धुणारी गंगा
पश्चात्तापानं होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही? हं, शास्त्री बुवा, यात निश्चितपणे काहीतरी गफलत होते आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञा दिली नाही तर तर धर्माज्ञेनं याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजाज्ञेनं या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील. सक्तीनं? जरूर पडली तर तसंही. जो धर्मसहिष्णुतेनं इतर धर्माकडे पाहतो तो धर्म आपल्या माणसांची उपेक्षा करतो यावर आमचा विश्वास बसत नाही. माणुसकीला विसरणारा धर्म धर्म होऊच शकत नाही. आम्ही राजधर्माला बांधले गेलो आहोत. प्रजेला टाकणं हे आम्हाला जमायचं नाही. शास्त्री पंडित एकमेकांच्याकडे पाहत होते. जिजाबाईंना काही सुचत नव्हते. एक शास्त्री धीराने पुढे आला, म्हणाला, राजे, बजाजी जर प्रायश्चित्त करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल. जरूर प्रायश्चित्त घेतील. त्यांनी ते नकारलं आहे केव्हा? राजे निश्वास सोडून म्हणाले, आपण शास्त्रपंडित आहात. आपला अधिकार मोठा, पण समाजाला पारखं झालेलं पांडित्य बाळगलं तर ते नसल्यासारखंच आहे. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इंद्राच्या झेंड्याला भगवत जर्झर म्हणतात. तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथानं पुढं चालवला. तोच ध्वज आमच्या राज्यासाठी निवडला. मानवतेच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्या त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. सारी सभा राजांनी जिंकली होती. शास्त्री पंडितांची कुजबूज जोरात सुरू होती. सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले होते. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले होते. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बाबाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे. सर्वांनी निश्वास सोडले. राजांना आनंद झाला. ते म्हणाले, शास्त्री बुवा, आमच्या कार्यात आज जी सोबत देत आहात त्याचं विस्मरण आम्हाला होणार नाही. बजाजींच्या सारखे जे दुर्दैवी जीव तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. राजांनी पंडितांना वंदन केले. मासाहेब उठल्या. पाठोपाठ राजे पण उठले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रमाचा आनंद दिसत होता.